थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. महानगरपालिकेच्या निकालानंतर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मुंबईमध्ये 2.5 वर्ष शिवसेनेला महापौर पद द्यावं. शिवसेना नगरसेवकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंचं आता हॉटेल पॉलिटिक्स. मुंबईतल्या विजयी उमेदवारांना हॉटेलमध्ये एकत्रित ठेवणार. मनसेच्या 6 विजयी उमेदवारांचा शिवतीर्थवर सत्कार. शर्मिला ठाकरेंनी केला औक्षण, तर विजयी उमेदवारांचा राज ठाकरेंसह सेल्फी. अपयशामुळे खचून जाणाऱ्यातल्या आपण नाही, आपण निवडून दिलेले तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. राज ठाकरेंचं पत्रातून मनसैनिकांना आवाहन. मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहणार. मराठी माणसाला जे अपेक्षित होतं ते देण्यासाठी अजून मेहनत करावी लागेल. अमित ठाकरेंचं मतदारांना भावनिक आवाहन. उबाठाच्या विजयी उमेदवारांचा आज मातोश्रीवर सत्कार. 65 नवनिर्वाचित नगरसेवकांचा उद्धव ठाकरे करणार सन्मान. मुंबईतील महाविजयानंतर भाजपचं आज पुन्हा सेलिब्रेशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार मुंबईतल्या नगरसेवकांशी संवाद. शिंदेंच्या मुंबईतील 29 नवनिर्वाचित नगरसेवकांचाही गौरव. नंदनवनवर एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार. आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार. जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता. पुढच्या आठवड्यात नगरविकास खाते महापौर सोडत काढणार. सूत्रांची माहिती. बारामतीच्या गोविंद बागेत काका पुतण्याची भेट. आगामी झेडपी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता. आम्ही पराभवामुळे खचून जाणार नाही. झेडपीबाबत काय निर्णय घ्यायचा ते अद्याप ठरलेलं नाही. अजित पवारांनी केलं स्पष्ट. महाराष्ट्रातल्या मतदारांचे आभार मानत जनतेसोबत राहा, विकासाची कामं करा. एमआयएमच्या विजयी उमेदवारांना असदुद्दीन ओवेसींचा कानमंत्र. अमरावतीमध्ये रवी राणांनी भाजपचा व्यवस्थित गेम केला. भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज पडणार. यशोमती ठाकूर यांचा भाजपला टोला. शिंदे जयचंद झाले नसते तर भाजप सत्तेत नसता. प्रत्येक वेळा पैशांची सत्ता येते असं नाही. संजय राऊतांनी ठणकावलं. आम्हाला सोडून गेलेले 90% नगरसेवक पडले. प्रतिकूल परिस्थितीतही आमचे नगरसेवक निवडून आले. संजय राऊत यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये भाजपकडून पोस्टरबाजी. मातोश्रीच्या परिसरामध्ये भाजपकडून बॅनरबाजी करत डिवचलं. मनसेची चेष्टा. कुटुंब एकत्र पण मनसेचा केवळ 6 जागेच विजय. मनसेचा उपयोग करून घेतला. नाव न घेता संतोष धुरींचा उद्धव ठाकरेंना टोला. उपराजधानीत भाजपनं गड राखला पण गेल्या वेळेपेक्षा 8 जागांचं नुकसान. भाजपला बंडखोरीचा फटका बसल्यानं नुकसान. संभाजीनगरमध्ये विजयानंतर उमेदवारानं तलवार मिरवली. शिवसेनेचे विजयी उमेदवार अभिजित जीवनलाल यांचा आतताईपणा. अकोल्यात भाजप उमेदवार शरद तुरकर यांच्यावर हल्ला. अज्ञात व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला. जीवघेण्या हल्ल्यामध्ये तुरकर गंभीर जखमी. शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजवले. नाशिकच्या सोमवार पेठेतली घटना. दोन्ही गटांमध्ये बाचाबाची, शिवीगाळ, गुन्हा दाखल. पश्चिम रेल्वेवर आजही 240 लोकल फेऱ्या रद्द. कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक. अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये आज भारतासमोर बांगलादेशचं आव्हान. लय कायम राखण्यावर भारताचा असेल भर. आयसीसीचं पथक बांगलादेशला जाण्याची शक्यता. वर्ल्ड कप T20चा पेच सोडवण्याचा प्रयत्न.